खानदेशातून वाहणारी तापी नदीचं रौद्र रूप दिसून येत आहे। त्यामुळे नंदुरबारच्या सारंगखेडा बॅरेजचे 10, प्रकाशा बॅरेजचे 13 दरवाजे उघडले आहेत। तापीच्या वाढत्या पाणी पातळीने धोक्याची घंटा, मासेमारी आणि नदीत उतरण्यास बंदीचे आवाहन। सारंगखेडा बॅरेजमधून 1,32,000 क्युसेस तर प्रकाशा बॅरेजमधून 1,90,000 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 2 महिन्यानंतरच्या दमदार पावसाचा परिणाम, तापी नदीत लाखो क्युसेस पाण्याचा विसर्ग, प्रशासन अलर्ट। खानदेशात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे तापी नदीने रौद्र रूप धारण केले आहे। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले आहेत। जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे। त्यामुळे सारंगखेडा बॅरेजचे 10 तर प्रकाशा बॅरेजचे 13 दरवाजे उघडण्यात आले असून सारंगखेडा बॅरेजमधून 1,32,000 क्युसेस तर प्रकाशा बॅरेजमधून 1,90,000 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदीत उतरू नये आणि मासेमारी करू नये असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे। तर येत्या काही दिवसात तापी नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे। आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा।